हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 11. अध्यायाचं नाव आहे स्वयंभू मनूंचा उपदेश. आपले 25 श्लोक वाचून झालेत. आज 26वा आजपासून 26 पासून पुढे वाचणार आहोत आपण. तर स्वयंभू मनू काय करत आहेत? ध्रुव महाराज जे त्यांचे नातू आहेत ह्यांना युद्ध थांबव असा उपदेश करीत आहेत आणि बरेचसे त्यांनी सगळं अध्यात्म नंतर तत्वज्ञान सगळे सांगितलंय, भगवंताविषयी सांगितलंय, जीवाविषयी, त्यांच्या कर्माविषयी, भगवंतांच्या शक्ती कशा, सगळं ज्ञान हे पुन्हा काय करतात, आठवून देण्याचा प्रयत्न करतात आजोबा. ठीक आहे. आणि पुढे ध्रुव महाराजांना आता 26व्या श्लोकात काय म्हणतात ते बघूया. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया. आपण भागवतम वाचण्याचा प्रयत्न करतो, त्यात आपल्याला यश मिळू दे. श्लोक क्रमांक 26. पुरुषोत्तम भगवंत अखिल प्राणीमात्रांचे परमात्मा आहेत. अखिल म्हणजे काय? सर्व. भगवंत काय आहेत? परमात्मा आहेत. प्रत्येक अणुरेणूत आणि प्रत्येक जीवामध्ये भगवंत काय असतात? परमात्मा म्हणून प्रवेश करतात. क्षीरोदक्षाही विष्णू. ते म्हणजे भगवंत प्रत्येकाचे नियंत्रक आणि पालन करता आहेत. काय भगवंतांना म्हटलं जातं? परमेश्वर. ते काय? नियंत्रण करता आहेत आणि पालन करताही आहेत. आपल्या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून ते म्हणजे भगवंत या विश्वाची निर्मिती, पालन आणि अंततः त्यातील प्रत्येकाचा विनाश करतात. म्हणजे काय आहे? भगवंत आपल्या धामात आहेत आणि भगवंतांच्या शक्ती सर्व कार्य करतात. शक्तींच्याच माध्यमातून भगवंत काय करतात? या बहिरंग शक्तीच्या माध्यमातून या विश्वाची निर्मिती होते, पालन होतं आणि मग विनाशही होतो. तात्पर्य, 2 प्रकारच्या सृजन शक्ती आहेत. सृजन म्हणजे काय? निर्मिती करणाऱ्या सृजन शक्ती आहे. भगवंत या भौतिक विश्वाची निर्मिती आपल्या बहिरंगा माईक शक्तीद्वारे करतात. म्हणजे काय? हे भौतिक विश्व आहे ते काय आहे? त्याची निर्मिती माई म्हणजे बहिरंगा शक्ती. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया, ती माया शक्ती जी बहिरंगा शक्ती आहे तिच्याद्वारे केले जातं. काय? हे भौतिक जग निर्माण केलं जातं. तर आध्यात्मिक विश्व म्हणजे आध्यात्मिक जग कसं निर्माण होतं ते सांगतात. आध्यात्मिक विश्व म्हणजे त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीची अभिव्यक्ती आहे. म्हणजे जसं भौतिक जगाची निर्मिती बहिरंगा शक्ती करते तशी आध्यात्मिक जगताची निर्मिती अंतरंगा शक्ती करते. अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण, निर्मिती. ठीक आहे. ते म्हणजे कोण? भगवंत. सदैव अंतरंगा शक्तीच्या सहवासात असतात. भगवंत कुठे असतात? नेहमी भगवत धामात, आध्यात्मिक धामात असतात. अंतरंगा शक्तीच्या सहवासात असतात. तर भगवंत बहिरंगा शक्तीपासून सदैव अलिप्त असतात. का असतात अलिप्त? कारण ती कुठे आहे? भौतिक जगाची निर्मिती करते आणि इथे आध्यात्मिक जगतात अंतरंगा शक्ती आहे. म्हणून भगवद्गीतेत 9.4 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मस्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थितः. हा श्लोक आहे 9.4 चा. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. भगवंत म्हणतात त्यात, अखिल प्राणी मात्रे माझ्यावर किंवा माझ्या शक्तीवर आश्रित आहेत, पण मी सर्वत्र नाही. हरिबोल. मी सर्वत्र नाही. असं भगवंत काय सांगतात की मी अलिप्त आहे, मी कशातच नाही. कारण काय आहे? भगवंत स्वतः कुठे आहेत? पुढच्या ओळीत प्रभुपाद सांगतात, भगवंत व्यक्तिशः आध्यात्मिक जगतात शाश्वत निवास करतात. शाश्वत म्हणजे सनातन काळासाठी, पूर्ण वेळ, शाश्वत. असे कुठे आहेत? भगवंत आध्यात्मिक जगात आहेत. आणि इथे काय आहे? इथे सगळं काय आहे? त्यांच्या शक्तीने चालतं. हे इतकं कळलं माताजी? आता पुढे प्रभुपाद सांगतायत, भौतिक जगातही भगवंत व्यक्तिशः जेथे उपस्थित असतात ते ठिकाण म्हणजे आध्यात्मिक जगत असल्याचे आपण जाणून घेतले पाहिजे. आता भौतिक जगात भगवंत कुठे उपस्थित असतात? भौतिक जगात भगवंतांचं मंदिर नाही, परमात्मा रूपात तर प्रत्येक अणुरेणूत आहेतच.
पण या भौतिक जगात भगवंत कुठे असतात? जसं प्रभुपाद म्हणायचे की जी मंदिरं आहेत जिथे काय अर्चविग्रहांची शुद्ध भक्तांच्या हस्ते स्थापना केलेली आहे, प्राण प्रतिष्ठा केली आहे आणि तिथे भगवंतांचं वैदिक शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काय होतं, व्यवस्थित अर्चनम पूजनम होतं. तिथे काय आहे, भगवंत उपस्थित असतात. म्हणून लिहिलेलं आहे की भौतिक जगात भगवंत व्यक्तिशः जेथे उपस्थित असतात ते ठिकाण म्हणजे आध्यात्मिक जग असल्याचे आपण जाणून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ शुद्ध भक्त मंदिरांमध्ये भगवंतांची आराधना करतात. म्हणून मंदिर म्हणजे आध्यात्मिक विश्व आहे हे आपण जाणले पाहिजे. मग जगात दिसणारी सगळी मंदिरं म्हणजे आध्यात्मिक विश्व आहेत का? नाही. जे काय आहे अधिकृत जिथे काय आहे विग्रह बनवले गेलेले आहेत, अर्चविग्रह, आणि त्यांची व्यवस्थितरित्या शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा झाली आहे भगवंतांची आणि व्यवस्थितरित्या सांगितलंय त्यानुसार काय आहे तिकडे भगवंतांची नियमित सेवा केली जाते. असे ठिकाणं जी आहेत, जसं उदाहरणार्थ प्रभुपादांनी बांधलेली सगळी हरेकृष्णाची मंदिरं, त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये अतिशय व्यवस्थित आराधना केली जाते. अशी अनेक मंदिरं सुद्धा आहेत जिथे आपण म्हणतो तर बालाजी आहे, विठ्ठल मंदिर आहे आपलं पंढरपूरचं, इथे काय आहेत भगवंत साक्षात उपस्थित आहे आणि ती मंदिरं म्हणजे काय आहेत, ते आध्यात्मिक विश्वच आहे. काही शंका आहे का 27व्या श्लोकाला जायचं? जाऊया. ओके. श्लोक क्रमांक 27 भाषांतर. बाळ ध्रुवा स्वयंभू मनू म्हणतात, जगाच्या प्रगतीचे अंतिम ध्येय असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना कृपया शरण जा. काय सांगतायत ते? जे पुरुषोत्तम भगवंत आहेत ते काय आहेत? संपूर्ण जगाच्या प्रगतीचं अंतिम ध्येय आहे. काय प्राप्त करायला पाहिजे मनुष्याने? ध्येय काय पाहिजे प्रत्येकाचं? भगवंतांशी प्राप्ती करणं. तर अशा भगवंतांना तू शरण जा. मग इतर देवी देवतांबद्दलही सांगतायत. ब्रह्मदेव ज्यांचे प्रमुख आहेत त्या देवांसह सर्वजण त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करीत आहेत. भगवंत कसे आहेत? भगवंत परम ईश्वर आहेत. हे देवता छोटे छोटे ईश्वर आहेत, छोटे नियंत्रक आहेत. पण भगवंत कसे आहेत? परम नियंत्रक म्हणून परमेश्वर आहेत. आणि ह्या सगळ्या देवता आहेत त्यांचे प्रमुख कोण आहेत? ब्रह्मदेव. हे सगळेजण ब्रह्मदेवासकट सगळे देव भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करतायत. तर उदाहरण दिलेलं आहे कसं, जसा एखादा बैल नाकात वेसण घालून त्याच्या स्वामीकडून नियंत्रित केला जातो. राहुरीहून ब्राह्मणीला जाताना आपल्याला अनेक काय दिसतात, ऊसाची गुराळ, त्याच्यात कसं बैलाला बांधलेला असतं आणि बैल गरगर गरगर करत असतो, बैलाच्या नाकात वेसण असतं आणि तो त्याच्या स्वामीकडून नियंत्रित केलेला असतो. तसंच काय भगवंत कोणाला नियंत्रित करतात? या देवतांनाही नियंत्रित करतात आहेत. म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण आहेत? भगवंत आहेत. आणि म्हणून त्यांना आपण शरण झालं पाहिजे आणि आपल्या जीवनाच्या प्रगतीचं ध्येय पण भगवंत प्राप्तीच हवी. तात्पर्य प्रभुपाद समजावतात, परम नियंत्रणापासून स्वातंत्र्य घोषित करणे ही भौतिक व्याधी आहे. परमनियंता म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून स्वातंत्र्य घोषित करणं. जसे आपण कुठे होतो पहिले? भगवंतांच्या धामात, गोलोक धामात होतो. पण आपल्याला वाटलं आपल्याला पण वेगळा स्वामी बनायचा आहे म्हणून काय स्वातंत्र्य आपण घोषित केलं आणि तीच काय आहे भौतिक व्याधी, तो रोग आपल्याला जडला. वास्तविकपणे आपण जेव्हा परम नियंत्रकाला विसरतो आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवू इच्छितो तेव्हाच आपल्या भौतिक जीवनाचा प्रारंभ होतो. हे काय, आपण जेव्हा भगवंतांना नाकारलं, भगवंता तुम्ही नाही स्वामी, मी स्वामी, तेव्हा काय झालं, भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा केली आणि त्याच वेळी आपण भौतिक जीवनाचा आपला प्रारंभ झाला. भौतिक जगातील प्रत्येक जण व्यक्तिशः म्हणजे इथे आपण आलेलो आहोत तर काय आपण स्वतः, मग राष्ट्र म्हणून, समाज म्हणून, इतर अनेक जगातील इतर अनेक मार्गांनी परमश्रेष्ठ नियंत्रक होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. इथे काय आहे, प्रत्येक जण स्वतः मी आहे तर मी माझ्या घरच्यांवर नियंत्रण करायचा प्रयत्न करतो. तर एखादा राष्ट्र आहे तर राष्ट्राचा जो प्रमुख असेल तो काय करतो, त्या राष्ट्रावर कंट्रोल करतो, इतर राष्ट्रांवर
आणखीन त्यातलं तिकडच्यांवर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावर युद्ध करून त्यांना घेण्याचा प्रयत्न करतो. अशा रीतीने काय तो स्वामी बनण्याची प्रयत्न करत असतो. असंही समाजातही असंच सगळं. अशा अनेक मार्गांनी काय करत असतो तो परमश्रेष्ठ नियंत्रक होण्याचा प्रयत्न करत असतो. ध्रुव महाराजांच्या आजोबांनी त्यांना म्हणजे ध्रुवांना युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला, कारण त्यांच्या आजोबांना चिंता वाटली की ध्रुव महाराज आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेच्या आहारी जाऊन संपूर्ण यक्ष वंशाचा विनाश करण्यासाठी युद्ध करीत आहेत. काय झालेलं आहे, का थांबवलं युद्ध? कारण स्वयंभू म्हणून चिंता वाटली की काय आहे, ध्रुव महाराज काय करतात, वैयक्तिक स्वतःच काय आहे महत्वाकांक्षा आहे की माझ्या भावाला कशाला मारलं, ह्यांनी सगळ्यांनी माझ्या नियंत्रणाखाली पाहिजे होतं, अशी सगळी अपेक्षा करून त्याच्या आहारी जाऊन या सगळ्या युद्ध करत राहिले तर काय होईल, संपूर्ण यक्षांच्या वंशाचा विनाश होईल. म्हणून काय केलं आहे, स्वयंभू मनू या श्लोकामध्ये ध्रुवाच्या अंतःकरणात असलेली मिथ्या आकांक्षेची शेवटची कल्मशे धुवून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय करतायत, हा श्लोक सांगून काय म्हणतायत की तू नियंत्रक होऊ शकत नाहीस, परम भगवंत हे नियंत्रक आहेत. त्यामुळे तुझ्या मनात जर असं काही चुकीचं असेल, मिथ्या आकांक्षा असेल की सगळ्यांवर मी नियंत्रण करेल, खोटी, मिथ्या म्हणजे खोटी, आकांक्षा म्हणजे इच्छा, तर ही सगळी कल्मश धुवून टाकण्याचा प्रयत्न स्वयंभू मनू करत आहेत. आणि या कारणास्तव ते म्हणजे हे स्वयंभू मनू परम नियंत्रकाच्या स्थानाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करत आहे. म्हणून भगवंतांविषयी त्यांनी सांगितलंय कसे भगवंत परम नियंत्रक आहेत. तर पुढे मृत्यू अमृतम, हा जर 27व्या श्लोकाची पहिल्या ओळीतली दुसरा शब्द बघितला तर तो आहे मृत्यू अमृतम. हे काय सांगितलंय की काय आहे, भगवंत असे प्रकट होतात, कोणाला मृत्यू कोणाला अमृत, हे काय आहे ते प्रभुपाद सांगतात. मृत्यू अमृतम अर्थात मृत्यू आणि अमरत्व हे शब्द महत्वपूर्ण आहेत. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, भगवद्गीतेचा हा 10.34व्या श्लोकाबद्दल प्रभुपाद म्हणतात. त्या श्लोकाचे शब्द आहेत पहिले मृत्यू सर्वहरश्चाहम, म्हणजे इथे म्हणतात असुरांची सर्व संपत्ती शेवटी हरण करणारा मृत्यू मी आहे. भगवंत काय म्हणतात, असुर, असुर म्हणजे काय, जो भगवंतांना मानत नाही तो असुर. ठीक आहे, तर असा जो असुर आहे त्याची तो आयुष्य कशात घालवतो, संपत्ती गोळा करण्यात. भगवंत म्हणतात की शेवटी ती सर्व संपत्ती मृत्यू बनतो मी आणि काय करतो, ती हरण करतो. ऐहिक प्रकृतीचा म्हणजे भौतिक प्रकृतीचा स्वामी म्हणून अस्तित्वासाठी सातत्याने संघर्षित करीत राहणे हेच असुरांचे कार्य असते. जे भगवंतांना मानत नाही, जे स्वतः स्वामी बनण्याचा प्रचंड प्रयत्न करत असतात, ते सातत्याने काय करत असतात, संघर्ष करत असतात स्वामी म्हणून. असे राक्षस म्हणजे असुर जे भगवंतांना मानत नाहीत, ते काय करतात, पुन्हा पुन्हा मृत्यूच्या आहारी जात राहतात आणि भौतिक जगामध्ये गुंतागुंतीचे जाळेच विणत राहतात. पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रात अडकून बसतात, जाळ्यात अडकून बसतात. भगवंत राक्षसांसाठी मृत्यूचे रूप घेतात. एवढं कळलं? आता दुसरा शब्द आहे अमृतम, याबद्दल प्रभुपाद सांगतात. तर भक्तांसाठी अमृत अर्थात सनातन जीवनाचे रूप धारण करतात. म्हणजे काय आहे, जेव्हा जो भगवंतांना मानत नाही असा जो आहे व्यक्ती, त्याला जेव्हा जेव्हा तो मरणशय्येवर पडलेला आहे तेव्हा काय होतं, भगवंत मृत्यू म्हणून त्याच्यासमोर प्रकट होतात आणि त्याचं सगळं काही ओढून घेतलं जातं, हरण केलं जातं. पण जेव्हा भक्त देह सोडतो तेव्हा काय आहे, भक्तांसाठी भगवंत सनातन जीवनाचे रूप धारण करतात. भगवंतांची निरंतर सेवा करणाऱ्या भक्तांना अगोदरच अमरत्व मिळालेले असते, कारण वर्तमान जीवनात ते जे कार्य करतात
तेच कार्य ते पुढील जन्मातही करणार असतात. म्हणजे काय आहे, एखादा आहे तो भगवंतांची काय निरंतर सेवा करतोय असा भक्त आहे, तो त्यांचं काय प्रभुपाद म्हणतात, त्यांना तर आधीच अमरत्व मिळालंय. कारण काय, जे वर्तमान जीवनात ते काय करतायत, भगवंतांची सेवा करतात प्रेमाने, भक्तिभावाने. तर तेच कार्य त्यांना पुढील जन्मीही करावं लागणार आहे. ते केवळ भौतिक शरीराचा त्याग करून आध्यात्मिक शरीर प्राप्त करणार असतात. भक्तांना काय मिळतं, भौतिक शरीराचा एकदा त्याग झाला की काय, आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं. असुरांप्रमाणे त्यांना म्हणजे या भक्तांना भौतिक शरीरातून देहांतर करावे लागत नाही, दुसरा जन्म घ्यायला लागत नाही, जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात राहावं लागत नाही. म्हणून भगवंत एकाच वेळी मृत्यू कोणासाठी, राक्षस असुरांसाठी, आणि अमरत्व भक्तांसाठी आहे. ते म्हणजे कोण, भगवंत. असुरांसाठी मृत्यू तर भक्तांसाठी अमरत्व आहेत. तेच म्हणजे भगवंत प्रत्येकाचे अंतिम ध्येय आहेत. कारण ते सर्व कारणांचेही कारण आहेत. सर्व कारणम ते. ध्रुव महाराजांना म्हणून मी सांगितले की तू कोणतीही व्यक्तिगत आकांक्षा न ठेवता सर्वतो भावे भगवंतांना शरण जा. कोणतीच आशा, इच्छा, अपेक्षा करू नको. पूर्णपणे भगवंतांना शरण जा. कोणी आता असा प्रश्न विचारेल की मग देवतांचे पूजन का करण्यात येते? आता देवतांचं स्थान एका वाक्यात इथे दिलेलं आहे स्वयंभू म्हणून 27व्या श्लोकात. देवता कसे आहेत, भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. तर याचं उत्तर देताना येथे सांगितलंय की देवतांचे उपासक कसे आहेत, अल्पबुद्धी असतात असं म्हटलेलं आहे. जर आपण बघितलं भगवद्गीतेचा 7.23वा श्लोक आहे, त्यात दिलेला आहे अंतवत्तु फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम. भगवंतांचं सोडून हे देवतांची जी उपासना करतायत ते काय आहेत, अल्पबुद्धी लोक आहेत असे म्हटले आहे. देवता स्वतःसाठी ज्या यज्ञांचा स्वीकार करतात ते यज्ञ अंतिमतः भगवंतांच्या समाधानासाठीच असतात. बघा, आपण बघितलं होतं की यज्ञ केले जातात ते कशासाठी, आपण यक्षाच्या यज्ञाच्या वेळी सगळं बघितलं होतं की यज्ञ हा केला जातो तो कोणासाठी केला जातो, भगवंतांच्या संतुष्टीसाठी केला जातो. आणि यज्ञामध्ये काय असतात, प्रत्येक देवतांसाठी भाग ठेवलेले असतात वेगवेगळे. तर ते काय आहे, देवता स्वीकार करतात, पण अंतिमतः काय आहे, तो यज्ञ कोणासाठी असतो, भगवंतांच्या समाधानासाठी, संतुष्टीसाठी असतो. काही शंका आहे तर विचारा, नाही तर 28वा श्लोक वाचूया. बाळ ध्रुव राजा, तू केवळ 5 वर्षाचा असतानाच तुझ्या आईच्या सवतीने बोललेल्या शब्दांमुळे तुझा मर्मभेद होऊन तू अतीव दुःखी झाला होतास. त्याला आता थोडंसं त्याचं भूतकाळ सांगतात. तू 5 वर्षाचा होता तेव्हा जी सुरुची माता होती, जी तुझी सावत्र आई आहे, तिने काय इतकं शब्द बोलले की तुझं हृदय घायाळ झालं, तुझं अंतःकरण दुःखी झालं. आणि त्यावेळी मोठ्या धैर्याने तू आपल्या आईचे संरक्षण छत्र त्यागलेस. तू काय केलं, तू आईला सोडलंस आणि पुढे भगवत साक्षात्कार करून घेण्यासाठी योग आचरणाच्या उद्देशाने वनास गेलास. भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी तू वनात गेलास. परिणाम स्वरूप तुला त्रिभुवनातील सर्वोच्च पद पूर्वीच प्राप्त झाले आहे. आणि मग तू तिकडे नारद मुनींच्या आशीर्वादाने भक्ती केली, भगवंतांची सेवा केली, तप केलं आणि भगवंतांना प्रसन्न करून घेतलं. म्हणून सांगतात की परिणाम काय झाला त्याचा, तुला त्रिभुवनातील सर्वोच्च पद जे दिलेलं आहे ध्रुवलोक, हे काय आधीच प्राप्त झालेलं आहे. जे हे सगळं त्याला आठवून देतात स्वयंभू म्हणून. तात्पर्य, ध्रुव आपल्या कुळातीलच एक सदस्य असल्याचा स्वयंभू म्हणूंना अतिशय अभिमान होता. स्वयंभू म्हणूंचा मुलगा कोण, उत्तानपाद, आणि उत्तानपादचा मुलगा ध्रुव. आपल्या नातवाचा त्यांना खूप अभिमान होता की असा सदस्य माझ्या कुळात आहे. कारण ध्रुवाने वयाच्या 5व्या वर्षापासूनच भगवंतांवर ध्यान करण्यास प्रारंभ केला होता आणि पुढील
केवळ 6 महिन्यातच तो म्हणजे ध्रुव भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकला. वास्तविकपणे ध्रुव महाराज हे मनूच्या वंशाचे अथवा अखिल मानव समाजाचे भूषण होते. भूषण म्हणजे काय? अलंकार आहे तो मानव समाजाचा, कारण इतक्या छोट्या वयात त्यांनी एवढं सगळं प्राप्त केलं. मानवी कुळाचा प्रारंभ मनूपासून होतो. संस्कृतमध्ये माणसाला मनुष्य असे म्हटले जाते आणि त्या शब्दाचा अर्थ आहे मनूचा वंशज. आपल्याला सगळ्यांना मनुष्य म्हटलं जातं, म्हणजे काय आपण सगळे मनूचे वंशज आहोत. ध्रुव महाराज हे एकमेव स्वयंभू मनूंच्या कुटुंबाचे भूषण आहेत असे नव्हे, तर अखिल मानव समाजाचे भूषण आहेत. ध्रुव महाराज अगोदरच भगवंतांना शरणागत असल्यामुळे त्यांनी शरणागत जीवांसाठी अनुचित ठरेल अशी कोणतीही गोष्ट करू नये ही विशेष विनंती त्यांना केली गेली. आजोबा काय सांगतायत? बाळा तू काय आहे, भगवंतांना शरण गेलेला आहेस, त्यामुळे इतर लोक काय करतायत तुझ्याकडे बघता आहेत. त्यामुळे तू कसं कर, एकदम आदर्श वाग, अनुचित काही वागू नको अशी विनंती केली. 29वा श्लोक वाचूया. म्हणून ध्रुव बाळा कृपया तुझे ध्यान म्हणजे लक्ष अक्षर ब्रह्म असणाऱ्या परमपुरुषांवर केंद्रित कर. क्षर म्हणजे नष्ट होणारा, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, कायम राहणारे, कधीच पतन न होणारे असं. अक्षर ब्रह्म असणाऱ्या परमपुरुषांवर केंद्रित कर. आपल्या मूळ स्थितीत तू भगवंतांचे दर्शन घे. मूळ स्थितीत का सांगितलंय? कारण हे सगळं युद्ध वगैरे काय आहे, शारीरिक स्तरावर तो माझा भाऊ होता त्याला मारलं गेलं या विचारात तू केलाय. पण मूळ स्वरूप काय आहे? आपण काय आहोत? जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास. तू जीवात्मा आहेस आणि भगवंतांचा दास आहेस. या स्थितीमध्ये तू भगवंतांचं दर्शन घे आणि अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराने तुला हे भौतिक भिन्नत्व केवळ चंचल असल्याचे समजून येईल. जेव्हा तुला आत्मसाक्षात्कार होईल, मी आत्मा आहे, भगवंत माझे परमपिता आहेत, हे सगळं जाणल्यावर तुला जे या भौतिक जगात जे लोक दिसत आहेत त्यांना तू आत्मस्तरावर बघशील. सगळे ते आत्मे आहेत, त्यांच्यात भगवंत परमात्मा रूपात आहेत. असं सगळं बघितल्यावर तुला वाटणार नाही की हा माझा शत्रू, तो माझा मित्र. तू सगळ्यांकडे कसा बघशील? समभावाने बघशील असं सांगितलं इकडे. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, जीवांना त्यांच्या आत्मसाक्षात्कारातील स्थितीनुसार 3 प्रकारची दृष्टी असते. देहात्म बुद्धीच्या संकल्पनेस अनुसरून मनुष्य विविध प्रकारच्या शरीरांमध्ये भेद पाहतो. पहिले काय आहे? देहात्म बुद्धी आहे. देहात्म म्हणजे काय? देहालाच आत्मा मानणं, म्हणजेच मी आहे तो शरीर आहे असं म्हणतो. तेव्हा काय करतो मनुष्य? विविध प्रकारच्या शरीरांमध्ये भेद पाहतो. हा माझा जवळचा, तो दूरचा, तो हे, तो ते, असं काय करतो? तो भेद पाहतो. वास्तविकपणे जीव अनेक प्रकारच्या भौतिक शरीरातून देहांतर करतो. जीव काय आहे? हा देह सोडला की दुसऱ्या भौतिक शरीरात जाणार. अशा प्रकारे त्याचं अनेक प्रकारे तो देहांमधून फिरत असतो. परंतु शरीरामध्ये असे परिवर्तन झाले तरीही तो म्हणजे जीवात्मा कसा आहे? सनातन असतो. जीवात्मा काय आहे? शाश्वत आहे. फक्त तो वेगवेगळे शरीर धारण करतो. म्हणून जीवांकडे देहात्म बुद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते तेव्हा एक जीव दुसऱ्यापासून भिन्न असल्याचे दिसते. म्हणून काय आहे? जेव्हा आपण देहाच्या दृष्टीने बघतो की अरे हा भारतीय आहे, अरे हा विदेशी आहे, अशा तऱ्हेने आपण देहाच्या दृष्टीने बघितल्यावर काय आपल्याला ते भिन्न दिसतं. स्वयंभू म्हणून ध्रुव महाराजांच्या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं होतं. कारण यक्ष आपल्यापासून भिन्न आहेत अथवा आपले शत्रू आहेत अशी ध्रुव महाराजांची यक्षांकडे पाहण्याची दृष्टी होती. तर असं हा दूरचा असं पाहण्याची जी वृत्ती आहे ती काय दृष्टिकोनात बदल आणायचा होता. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. वस्तुतः कोणीच कोणाचा मित्र वा शत्रू नसतो. प्रत्येक जण कर्माच्या नियमानुसार विविध प्रकारच्या शरीरातून
देहांतर करीत असतो. काय आहे, कोणीच कोणाचा शत्रू मित्र नाही. ज्याचं जसं जसं कर्म तसं त्याला तसं तसं शरीर मिळत असतं. पण मनुष्य जेव्हा आपल्या आध्यात्मिक स्वरूपावस्थेत स्थित होतो तेव्हा तो या नियमांनुसार प्राणी मात्रांमध्ये भेद पाहत नाही. म्हणजे काय, जेव्हा तो आत्मास्तरावर आहे तेव्हा तो काय करतो, प्राणी मात्रांमध्ये भेद पाहत नाही, सगळ्यांना समदृष्टीने पाहतो. यासाठी प्रभुपाद एक श्लोक देतात. हेच तथ्य भगवद्गीता 18.54 मध्ये दुसऱ्या प्रकारे सांगितले गेले आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, ज्याला काय आहे, भगवंताचा साक्षात्कार झाला आहे, आत्मसाक्षात्कार झाला आहे, तो न शोचती न कांचती. तो काय कसलंही दुःख पण करत नाही आणि न कांचती, कोणतीही अपेक्षाही करत नाही. सम सर्वेषु भूतेषु, तो प्रत्येकाला समभावनेने पाहतो. मद्भक्ती लभते पराम, असा जो आहे त्याला माझी परमभक्ती प्राप्त होते, भगवंत म्हणतात. पूर्वीच मुक्त झालेला भक्त बाह्य शरीरांकडे पाहून प्राणी मात्रांमध्ये भेदभाव करीत नाही. तो सर्व प्राणी मात्रांकडे चेतन आत्मा अर्थात भगवंतांचा शाश्वत सेवक म्हणून पाहतो. सम सर्वेषु भूतेषु, अशा दृष्टिकोनातून सर्वांकडे पाहावे असे म्हणून मी ध्रुव महाराजांना सांगितले. अशी दृष्टी धारण करण्याचा उपदेश विशेषत्वाने त्यांना देण्यात आला होता. कारण ते एक म्हणजे ध्रुव महाराज एक महान भगवत भक्त असल्यामुळे त्यांनी साधारण दृष्टीने इतर जीवांकडे पाहणे योग्य नव्हते. भक्तांनी कसं पाहिलं पाहिजे, सगळ्यांकडे भगवंतांचे अंश आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून मी अप्रत्यक्षपणे ध्रुव महाराजांना दाखवून दिले की ऐहिक म्हणजे भौतिक आसक्तीमुळे ध्रुव महाराज आपल्या बंधूला स्वजन म्हणजे स्वतःचा जन आणि यक्षांना शत्रू समजत होते. हे कशामुळे आहे, भौतिक आसक्तीमुळे आहे. मनुष्य जेव्हा भगवंतांचा शाश्वत सेवक या आपल्या मूळ स्वरूपस्थितीत येतो तेव्हा त्याच्या अंतःकरणातील अशी भेदभावपूर्ण दृष्टी त्वरित नष्ट होते. जेव्हा तो जाणतो काय आहेत, आपण सगळे काय आहोत, भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत, अशी जी मूळ स्वरूपस्थिती आहे, जी वेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, तेव्हा तो काय करतो, अंतःकरणातली जी भेदभाव दृष्टी आहे तो ती त्याच्यातनं नष्ट होते. काही शंका आहे का, तर नाही तर पुढच्या श्लोकाला जाऊया आपण. श्लोक क्रमांक 30. अशा रीतीने तू आपली मूळ स्वरूप अवस्था पुन्हा प्राप्त कर आणि सर्व आनंदाचे सर्व शक्तिशाली भांडार असलेल्या आणि अखिल प्राणी मात्रांच्या ठाई परमात्म्याच्या रूपाने निवास करणाऱ्या परम भगवंतांची सेवा कर. म्हणजे लवकरच तुला मी आणि माझे या माईक धारणांची विस्मृती होईल. तर काय सांगतात स्वयंभू म्हणू, तू काय कर, पहिली मूळ स्वरूप अवस्था आत्मा स्तरावर जगायला लाग आणि काय जे सर्व आनंदाचे शक्तिशाली भांडार भगवंत आहेत, अखिल प्राणी मात्रांच्या ठाई जे परमात्मा रूपाने निवास करतात अशा परम भगवंतांची काय कर, तू सेवा कर. आणि अशी सेवा केल्यावर तुला काय होणार, जे आहे अहम ममेटी, हे माझं, मी माझ्यासाठी पाहिजे, हे सगळं माझं, अशी सगळी जी धारणा आहे ती कशी आहे, भ्रमित टाकणारी माईक धारणा आहे. त्याची काय होईल, तुला विस्मृती होईल. म्हणजे हे तू सगळं विसरून जाशील. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, ध्रुव महाराज पूर्वीपासून मुक्त पुरुष होते. काय आहे, आपण सगळे भगवंतांना सोडून आलोत आणि इथे आहोत, आपण सगळे बद्ध आहोत, बरोबर. पण ध्रुव महाराजांनी भक्ती केली, भगवंतांचं दर्शन घेतलं, त्या क्षणी ते काय झाले, मुक्त झाले. त्यांना मुक्तात्मा म्हणतात. कारण वयाच्या 5व्या वर्षी त्यांना भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घडले होते. तथापि मुक्तात्मा असूनही काही काळापुरते ते माया जनित भ्रमाने ग्रस्त झाले होते. जनित म्हणजे काय, जन्म म्हणजे मायेमुळे काय होतो, भ्रम येतो. तर ते काय आहे, मुक्तात्मा आहेत, पण काही काळासाठी ते या भ्रमात फसले होते आणि त्यामुळे ते देहात्मबुद्धीत आले आणि देहात्मबुद्धीमुळे स्वतःला ते उत्तमचा भाऊ समजत होते. एवढं क्लिअर झालं माताजी. आता पुढचं, संपूर्ण भौतिक जग
मी आणि माझे या धारणांच्या आधारावर कार्यरत आहे. हे माझं आहेत, हे माझी लोक आहेत, असं सगळं आपण म्हणत राहतो. हे भौतिक जगाच्या आकर्षणाचे मूळ आहे. काय आहे तर आपल्याला कोणाचं कल्याण आपण हे करतो. आता एखादी नोकरी आहे, कोणीतरी सांगितलं इथे नोकरी आहे, तर मी माझ्या भावाला नोकरी लावेल की एकदम तिकडे कोण माझं दूरचा आहे त्याला लावेल, माझ्या वेळेला, बरोबर. अशा रीतीने काय आहे, आपण सगळं आकर्षण आहे ते हे सगळं इथे हे सगळ्या आपण शरीराशी आकर्षित राहतो. माईक संकल्पनेच्या मूळ असलेल्या मी आणि माझे या मिथ्या धारणांकडे जर कोणी आकृष्ट झाला, माईक संकल्पना म्हणजे मायेमुळे ज्या संकल्पना आहेत, जे आपण मायेत फसतो आणि स्वतःला शरीर समजायला लागतो, तेव्हा या सगळ्या मिथ्या धारणा असतात. मी आणि माझे ह्यात जर आपण आकृष्ट झालो तर काय होतं, त्याला म्हणजे त्या जीवाला या भौतिक जगातच निरनिराळ्या उच्च वा नीच स्थितीमध्ये राहणे भाग पडते. कधी उच्च योनी मिळते, कधी नीच योनी मिळते. अशा तऱ्हेने तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहतो. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ऋषीमुनी आणि मनूंनी ध्रुव महाराजांना आठवण करून दिली. स्वयंभू मनून बरोबर अनेक महान ऋषी पण आले होते आणि त्यांनी ध्रुव महाराजांना आठवण करून दिली की तू मी आणि माझे या भौतिक संकल्पनांना चिटकून राहू नकोस. केवळ भगवंतांच्या भक्तिमय सेवेद्वारे त्यांचा म्हणजे ध्रुव महाराजांचा भ्रम विनाशायच नष्ट करता येणं शक्य होतं. त्यामुळे त्यांना काय सांगितलं की तू भगवंतांची भक्ती कर, असं या श्लोकात सांगितलंय. भगवंतांची सेवा कर, तेव्हाच तू काय होईल, या मायेच्या भ्रमातनं मी माझ्यातनं बाहेर पडशील. 31वा श्लोक घेऊया. हे राजा, मी तुला सांगितलेल्या गोष्टींचा थोडा विचार कर. व्याधींवर वैद्यकीय उपचार करावेत, त्याप्रमाणे माझा उपदेश कार्य करील. आता काय उपदेश देऊन झालाय, आता काय सांगितलं, आता तू ह्याच्यावर विचार कर. जसं आहे एखादी व्याधी जडली, एखादा आजार जडला तर त्याच्यावर आपण उपचार घेतो, तसंच हा तुझा जो शारीरिक स्तरावरचं कार्य आहे त्याच्यावर हा माझा उपदेश काय उपचार म्हणून कार्य करेल. स्वतःचा क्रोध नियंत्रित कर. यक्षांवर रागावलायस तो शांत हो, कारण क्रोध हा आध्यात्मिक अनुभूतीच्या मार्गावरील प्रमुख आणि मोठा शत्रू आहे, सर्वात मोठा शत्रू आहे. क्रोध आला तर काय होतं, सर्व नष्ट होऊन जातं आणि आध्यात्मिक मार्गात हा तर मोठा शत्रू आहे. मी तुझे कल्याण इच्छितो, कृपया माझ्या उपदेशांचं पालन कर. तात्पर्य, ध्रुव महाराज एक मुक्तात्मा होते आणि खरे तर ते कोणावरही रागवलेले नव्हते, परंतु ते राज्यकर्ते राजा असल्यामुळे राज्यामध्ये सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी काही काळापुरते तरी क्रोधित होणे हे त्यांचे कर्तव्यच होते. त्यांचा बंधू उत्तम निर्दोष असूनही एका यक्षाने उत्तमाचा वध केला होता, म्हणून अपराध्याला ठार मारणे, प्राणासाठी प्राण, हे ध्रुव महाराजांचे कर्तव्य होते. ध्रुव महाराज क्षत्रिय आहेत, क्षत्रत्र आहे ते, इथे क्षत्रिय. कोणाला जर इजा झाली तर त्याच्यापासून वाचवण्याचं कार्य क्षत्रियाचं असतं, म्हणून त्यांनी कर्तव्य केलं, कारण ते एक सम्राटही होते. ध्रुव महाराजांना आव्हान देण्यात आल्यानंतर ते मोठ्या आवेशाने लढले आणि कोणी आव्हान दिलं, यक्षांनी. आणि त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी यक्षांना पुरेसा दंडही दिला. तथापि क्रोधाचे स्वरूप असे असते की तो वाढविला तर अमर्याद वाढतच जातो. क्रोध कसा असतो, आणखीन वाढत जातो. ध्रुव महाराजांच्या म्हणजेच शासकाच्या म्हणजे राजाच्या क्रोधाने मर्यादा ओलांडू नये यासाठी मनूंनी नातवास आवर घालण्याची दया दाखवली. त्यांना काय सांगितलं, बाळा तू आता थांब. ध्रुव महाराज आपल्या आजोबांचा हेतू जाणू शकले आणि म्हणून त्यांनी तात्काळ युद्ध थांबवले. या श्लोकामध्ये श्रुतेन भूयसा हा शब्द आहे. श्रुतेन भूयसा 31व्या श्लोकाची दुसरी ओळीची सुरुवात.
त्यात काय दिलेलं आहे, श्रुतेन भूयसा म्हणजे अखंड श्रवण करून. हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. भक्तिमय सेवेविषयी निरंतर श्रवण करून मनुष्य भक्ती मार्गासाठी हानिकारक असणाऱ्या क्रोधाचा आवेग नियंत्रित करू शकतो. म्हणजे जर आपल्यापैकी कोणालाही वाटत असेल मला चटकन खूप राग येतो, मला क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही, तर इथे उपाय दिलेला आहे. काय? अखंड हरिनामाचं श्रवण करायचं, भगवंतांच्या लीलांचं श्रवण करायचं. मग काय होणार? आपोआपच हा जो क्रोध आहे त्याचा आवेग नियंत्रित होईल. श्रील परीक्षित महाराजांनी म्हटले आहे. परीक्षित महाराज कोण? अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. तो काय करतोय? शुकदेव गोस्वामींकडून हे भागवतमचं श्रवणम करतोय. तर हे जे परीक्षित महाराज काय सांगतात? भगवंतांच्या लीलांचे अखंड श्रवण म्हणजे सर्व भौतिक व्याधींवरचे रामबाण औषध आहे. आपण सगळ्यांना भौतिक व्याधी झाली आहे, भवरोग झालाय, आणि त्यातनं बाहेर पडायचं असेल तर भगवंतांच्या लीलांचं अखंड श्रवण करावे. यास्तव प्रत्येकाने परम भगवंताविषयी सातत्याने श्रवण करावे. सतत ऐकत राहावं भगवंताविषयी. श्रवणामुळे मनुष्य सदैव स्वतःचा समतोल राखू शकतो. आपण म्हणतो ना, राग आला आणि माझा तोल गेला आणि मी काही बोलले. तर म्हणून इथे लिहिलंय की जसं आपण श्रवण करत जाऊ तसं आपल्याला स्वतःचा समतोल आपण राखू शकतो. आणि अशा प्रकारे त्याची म्हणजे जो भक्त आहे किंवा तो मनुष्य आहे त्याची आध्यात्मिक जीवनातील प्रगती कधीच कुंठित होत नाही. कुंठित होणं म्हणजे थांबणं, बंद पडणं. तर काय आहे, तो जर श्रवणम करत राहिला तर आध्यात्मिक जीवनात प्रगती होत राहील. पुढचं पॅरेग्राफ. ध्रुव महाराजांनी दुष्टांवर क्रोधित होणे योग्यच होते. या संदर्भात एका सापाची एक छोटीशी गोष्ट आहे. नारद मुनींच्या उपदेशाने तो जो साप होता तो भगवत भक्त झाला. नारद या शब्दाचा अर्थ आहे नारद, म्हणजे जो भगवंतांची भक्ती देऊ शकतो. द म्हणजे देऊ शकतो. तर भगवंतांनी आशीर्वाद दिला नारदांना की तू कोणावरही अशी कृपा करू शकतो की तो माझी भक्ती सुरू करू शकेल. तर अशा रीतीने नारद मुनींनी उपदेश केला आणि साप सुद्धा काय झाला? भगवंताचा भक्त झाला. नारदांनी नंतर त्याला म्हणजे सापाला यापुढे कोणाशी दंश करू नकोस असा उपदेश दिला. सामान्यतः इतरांना दंश करून मृत्यूलोकी पोहोचवणे हेच सापाचे कार्य असते. साप काय करतो? दंश करतो. पण भक्त म्हणून त्याला म्हणजे सापाला त्याचे कार्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याला काय सांगितलं? आता तू दंश करायचा नाही. दुर्दैवाने लोकांनी आणि विशेष करून लहान मुलांनी सापाच्या या अहिंसक प्रवृत्तीचा लाभ उठवणे चालू केले. जसा हा साप दिसला तो काय झाला? आता गरीब झाला. स्वभावाने कसा तो कोणालाच काही दंश करेना. त्यामुळे लहान मुलांनी काय केलं? त्याच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. तरी तो कोणाशी चावत नसे आणि काही चावत नाही म्हणून काय आणखीन काय ते त्रास द्यायला लागले. कारण का त्रास चावत नसायचा? कारण त्याच्या आध्यात्मिक गुरूंचा तसा आदेश होता. काही काळानंतर त्याची म्हणजे सापाची जेव्हा आपले आध्यात्मिक गुरु नारद मुनी यांच्याशी भेट झाली तेव्हा त्याने म्हणजे सापाने त्यांच्याकडे म्हणजे गुरूंकडे आपली व्यथा मांडली. निष्पाप प्राण्यांना चावण्याची माझी वाईट सवय मी सोडून दिली आहे, परंतु सर्व लोक मला दगड मारून माझ्याशी दुर्वर्तन करीत आहेत असे सापाने सांगितले. मी तर आता काय वाईट सवय सोडलाय, पण सगळे मला असे मारून वाईट वर्तन करतात माझ्याशी. ते ऐकताच नारद मुनी त्याला म्हणाले, तू दंश करू नकोस असं मी सांगितलं, मात्र जणू तू चावणारच आहेस अशा पद्धतीने तुझा फणा उगारण्यास विसरू नकोस. म्हणजे काय? दंश करू नको, पण असं करतो ना साप आणि मग घाबरून सगळे पळून जातात, तर तसा फणा उगारण्यास विसरू नकोस. आणि तसं बघितल्यावर ते सगळेजण निघून जातील. तर प्रभुपाद म्हणून सांगतात इथे की त्याचप्रमाणे भक्त हा सदैव अहिंसकच असतो, कधीच हिंसा करत नाही. तो सर्व सद्गुणांनी संपन्न असतो. तथापि परंतु समाजात इतरांकडून जेव्हा दुष्टपणा केला जातो
तेव्हा त्याने म्हणजे भक्ताने त्या दुष्टांना पळवून लावण्यासाठी निदान काही काळापुरता तरी क्रोध प्रकट करण्यास विसरू नये. म्हणजे काय, क्रोध जिथे गरज आहे तिथे भक्तांनी सुद्धा तो दाखवावा, नाहीतर या सापासारखं होईल. अजून 5 मिनिटं आहेत तर वाचते म्हणजे आपला हा अध्याय पूर्ण होते. ठीक आहे. श्लोक क्रमांक 32. या भौतिक जगातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या मनुष्याने क्रोधाच्या आहारी जाऊ नये. कारण तो जेव्हा क्रोधवश होतो, जेव्हा तो मनुष्य क्रोधाच्या वशात जातो, तेव्हा काय होतो, तोच इतर सर्वांच्या भयास कारणीभूत होतो. म्हणजे काय आहे, क्रोध एखाद्याने केला तर त्याला बघून इतरांनाही काय होतं, भय वाटायला लागतं. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, भक्ताने अथवा संत पुरुषाने इतरांच्या मनात भय उत्पन्न करू नये. म्हणजे काय, इथे काय आहे, हा इतका क्रोधित झालाय ध्रुव महाराज आणि त्यांच्यामुळे काय झालंय, सगळेही भयभीत झालेत. म्हणून मी असं सांगितलंय की भक्ताने अथवा संत पुरुषाने इतरांच्या मनात भय उत्पन्न करू नये. तसेच इतर मनुष्यांनी, दुसऱ्यांनी पण काय, इतर मनुष्यांनी भक्तांसाठी भयाचं कारण बनू नये. म्हणजे भक्ताने इतरांच्या मनात भय उत्पन्न करायचं नाही आणि जे भक्त नाहीये, दुसरे लोक आहेत, त्यांनी भक्तांसाठी भयाचं कारण बनू नये. म्हणजे भक्तांना त्रास देऊ नये. एखादा मनुष्य जर दुसऱ्यास शत्रुत्व सोडून वागवत असेल तर कोणीही त्याचा शत्रू होणार नाही. काय आहे, आपण जेव्हा समोरच्याला शत्रुत्वाच्या भावनेने वागवतो तेव्हाच समोरचा शत्रूसारखा वागतो. बरोबर आहे. तरीही आपण येशू ख्रिस्ताचे उदाहरण पाहिले तर आपल्याला आढळून येईल की त्याला शत्रू होते. आता प्रभुपाद हे जेव्हा भागवतम लिहितात तेव्हा आहेत विदेशात आहेत. विदेशात त्यांचे सगळे जे शिष्य आहेत ते सगळे काय आहेत, ख्रिश्चन आहेत. त्यामुळे त्यांना येशूचं उदाहरण देऊन प्रभुपाद समजवतात. काय आहे की येशू किती होते, इतके दयाळू होते की त्यांना खूप शत्रू होते आणि त्या शत्रूंनी त्यांना म्हणजे येशूंना सुळावर चढवले. राक्षसी प्रवृत्तीचे लोक सदैव अस्तित्वात असतात आणि ते संत पुरुषांच्या ठाई सुद्धा दोष पाहतात. जे राक्षसी वृत्तीचे आहेत त्यांना काय आहे, फक्त दोषच दिसतात आणि ते काय आहे, चांगली लोक आहेत तरी त्यांनाही दोषी ठरवतात. तथापि एखाद्या संत पुरुषास कितीही डिवचले गेले तरी तो कधीही क्रोधित होत नाही. संत कसे असतात, अतिशय शांत स्वभावाचे असतात, ते क्रोधित होत नाहीत. मला हे वाचल्यावर एक आठवलं, नामदेव की एकनाथ महाराज मला माहिती नाही, पण त्यांची अशी एक हे आहे लीला की एक नदीमध्ये ते स्नान करून बाहेर येतात, तर एक माणूस त्यांचा द्वेष करत असतो, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या माणसाला पाठवून सांगितलेलं असतं की जसे ते स्नान करून येतील तू काय कर, त्याच्यावर थुकी टाक. हा, आणि मग ती थुकी टाकली की मग हे जे नामदेव महाराज किंवा एकनाथजी कोण असतील, एकनाथ होते का, व्हेरी गुड, थँक्यू. हा, तर एकनाथ महाराजांनी काय केलं, एकदम शांतपणे त्यांनी काय केलं, आपलं शरीर असं धुतलं पाण्याने, बाहेरून पाणी घेऊन, आणि मग पुन्हा त्यांनी नदीत डुबकी मारली, पुन्हा बाहेर आले. असं काय झालं, अनेक वेळा झालं. ह्या माणसाची ठुकून शेवटी तोंड कोरडं पडलं. पण एकनाथ महाराज काय, आपली संयमी वृत्ती त्यांनी सोडली नाही, ते जाऊन स्नान करत होते. शेवटी तो माणूस इतका घाबरला की या संत पुरुषावर मी इतका थुकलोय तर माझी काय गती होईल, या भीतीने तो त्यांचा पाया पडला शेवटी आणि म्हटला मला माफ करा. तर तेव्हा म्हटले की कशाला मी तुला, म्हणजे मी तुझं काही वाईट वाटून घेतलंच नाही, आज तुझ्यामुळे काय झालंय, मला या पवित्र नदीमध्ये इतक्या वेळा स्नान करण्याची संधी मिळाली आहे. तर अशा रीतीने हे जे महान भक्त असतात, संत पुरुष, ते कधीही क्रोधित होत नाहीत, असं प्रभुपाद इथे सांगतात. श्लोक क्रमांक 33. भाषांतर. प्रिय ध्रुवा, यक्षांनी आपल्या बंधूस मारले आहे, म्हणजे यक्षांनी उत्तमाला मारले आहे असा विचार तू केलास आणि म्हणून तू कैक म्हणजे अनेक यक्षांची हत्या केली आहेस. तथापि तुझ्या या कृतीद्वारे भगवान शिवांचा बंधू
आणि देवतांचा कोषाध्यक्ष असलेल्या कुबेराचे मन तू क्षुब्ध केले आहे. तू हे सगळं केलंस, यक्षांची हत्या केलीस, यामुळे काय झालं आहे, तू काय केलंय, जे शिवजींचे बंधू आहेत आणि देवतांचे जे खजिनदार आहेत कुबेर, ह्यांना तू दुःखी केलं आहेस. मन क्षुब्ध केलं म्हणजे मन दुःखी केलेलं आहे. तुझी कृती, हे तुझं कार्य आहे ते कुबेर आणि भगवान शिवांच्या अवहेलनेस किंवा अनादरास कारणीभूत ठरले आहे, हे तू कृपया जाणून घे. कारण काय आहे, हे यक्ष आहेत ते कुबेराचे वंशातले आहेत, मग त्यांना दुःख होतं तू त्यांच्या वंशजांची हत्या केली, म्हणून हे माहिती देत आहेत की तुझ्याकडून असं असं घडलेलं आहे. स्वयंभू मनूने सांगितले. तात्पर्य, ध्रुव महाराजांनी भगवान शिवांचा आणि कुबेरांचा अपराध केलेला आहे, कारण यक्ष कुबेराच्या वंशातील आहेत. यक्ष काही सामान्य लोक नव्हते, म्हणूनच त्यांचे वर्णन पुण्यजनान अर्थात पुण्यवान लोक असे केले जाते. आपण जर 33वा श्लोक बघितला आणि दुसरी ओळ बघितली तर दुसऱ्या ओळीतला दुसरा शब्द आहे पुण्यजनान. तर काही कारणास्तव काय झालंय, कुबेराचं मन दुःखी झालं आहे आणि ध्रुव महाराजांनी कुबेरांना आता संतुष्ट करावे असे समुप उपदेशन त्यांना करण्यात आले आहे. म्हणजे असा उपदेश काय केलेला आहे आजोबांनी आपल्या नातवाला. श्लोक क्रमांक 34. बाळा, ध्रुव बाळा, या कारणासाठी तू मृदू भाषणाने आणि प्रार्थनेने कुबेराला सत्वर शांत कर आणि अशा प्रकारे त्यांचा क्रोध आपल्या कुळावर परिणाम करणार नाही असे पहा. काय सांगितलंय, आता आपल्याकडून चूक झाली आहे ना, तर तू कसं कर, मृदू भाषण, मऊ सौम्य शब्द बोल, प्रार्थना कर आणि त्यांना सत्वर शांत कर, लगेच शांत कर. यातनं आपण एक शिकू शकतो की आपल्याकडून काही चूक झाली तर आपण पण कशी माफी मागायला पाहिजे, मृदू भाषेने. सॉरी, असं सॉरी म्हटल्यावर कोणाचं हे होणार आहे, मन शांत होणार आहे, बरोबर. त्यामुळे आपण जेव्हा माफी मागू तेव्हा काय, आपण हृदयपूर्वक ती मागितली पाहिजे. आपल्या तोंडात जे शब्द निघतात, आपल्या शरीराचे भाव आहेत ते त्यांना दिसले तर पाहिजेत की आपल्याला खरोखरच दुःख झालेलं आहे. तर मनपूर्वक तशी माफी मागितली पाहिजे आणि मग तेव्हा तो समोरचा शांत होईल. आणि काय होईल ते दिलाय की त्याचा क्रोध म्हणजे कुबेराचा क्रोध आपल्या कुळावर परिणाम करणार नाही. कारण जेव्हा समोरचा माणूस दुःखी होतो त्यावेळी काय होतं, त्याचा क्रोध येतो, त्याला आपला क्रोध येतो आणि त्या क्रोधामुळे काय होऊ शकतं, आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्यावर परिणाम होऊ शकतो, म्हणून असं म्हटलंय. तात्पर्य, आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण प्रत्येकाशी मैत्री करावी आणि कुबेरासारख्या श्रेष्ठ देवाशी तर निश्चितच मित्रत्व बाळगावे. आपले वर्तन असे असावे की कोणत्याही मनुष्याने आपल्यावर क्रोधित होऊन आपल्या कुटुंबाचे वा समाजाचे वाईट करू नये. ते काय दिलेलं आहे की काय केलं पाहिजे, मैत्रीचीच भाव ठेवले पाहिजेत आणि श्रेष्ठांशी तर मित्रत्वानेच म्हणजे आदरानेच वागलेलं पाहिजे. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला किंवा समाजाला कधीही त्रास होऊ देऊ नये. श्लोक क्रमांक 35. भाषांतर. अशा प्रकारे स्वयंभू मनूंनी आपले नातू ध्रुव महाराज यांना उपदेश दिला. त्यावेळी ध्रुव महाराजांनी त्यांना म्हणजेच आजोबांना, स्वयंभू मनूंना आणि इतर सगळ्या ऋषीमुनींना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम केला. नंतर मनू आणि इतर ऋषीमुनी आपापल्या निवासस्थानी परत गेले. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील स्वयंभू मनूंचा उपदेश नामक 11व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. आपला 11वा अध्याय आज संपला. काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण विराम देऊया. समजलंय ना, ठीक आहे, समजलंय. श्रीमद भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.